दादा, आत्ता काय झालं? घरी सगळे बरे आहेत ना? आई बरी आहे ना? काही झालं नाहीये, पण काही होणार नाही असं पण नाहीये. नली, तू आता इथून चल माझ्या बरोबर. तू मला घरी न्यायला आलायस? नाही दादा, मी नाही येऊ शकत आता. नली, मी काय सांगतोय ते ऐक. तुझं आता इथं थांबणं रिस्की आहे. प्लीज माझं ऐक, माझ्या बरोबर घरी चल आता. दादा, मी आईला शब्द दिलाय. नली, कसला शब्द? दादा, तुझ्या लग्नाच्या वेळी मी आईला शब्द दिलाय की गावड्यांचा उंबरठा ओलांडून मी आज जाणार नाही म्हणून. नली, तू आता त्या सगळ्या जुन्या गोष्टी उगाळत बसणार आहेस का? आणि मुळात माझं आणि मितालीचं लग्न झालेलंच नाहीये. मी लग्नातून गेलो यात तुझा काही दोष नाहीये नली. मी स्वतः निघून गेलो होतो. तो सगळा विषय आता संपलाय नली. प्लीज ऐक माझं. दादा, ही माझी लढाई आहे आणि मला लढू दे. अच्छा, म्हणजे आमची लढाई नाहीये, आमचा काही संबंध नाहीये. नली, अगं आपलं रक्ताचं नातं आहे आणि यात माझं तुझं असं काही नसतं. दादा प्लीज ऐक ना रे माझं. लहान कोण आहे? कोणी कोणाचं ऐकायला पाहिजे? नली, तो राक्षस बाबाराव खोत, त्यानं तुला जीवे मारण्याची धमकी दिली आहे. आणि या सगळ्यात भर वेदने प्रॉपर्टीचे कागद तुझ्या नावावर केले. हे एवढं सगळं होत असताना तो बाबाराव खोत शांत बसेल असं वाटतंय तुला? दादा, तू सगळं बरोबर बोलतोयस, पण आईला आवडणार नाही रे मी तिथे आलेलं. ते मी बघतो नली. आई आहे ती आपली. आपल्यासाठी एवढ्या खस्ता खाल्ल्यात तिनं. आपल्याला लहानाचं मोठं केलंय. तिच्या बोलण्याची भीती वाटते तुला? नली, आईशी काय बोलायचं, तिला कसं समजवायचं ना, ते सगळं मी बघतो. एक भाऊ म्हणून माझं काही कर्तव्य आहे, माझ्या जबाबदारी आहे. आणि मी जे करतोय ना ते योग्य आहे. प्लीज आता फक्त माझं ऐक. माझ्यासोबत घरीच नली, प्लीज. तुझ्या भावावर विश्वास आहे ना? दादा, मग ऐक माझं. आणि वेदला जो कोणी फसवेल त्याला चित्रगुप्त नरकात पाठवेल. वेदला जर त्रास दिलास ना तर चित्रगुप्त नरकात पाठवेल तुला. नलिनीला गोदा खरंच दिसत असेल का मला भास होतोय? कारण कधी कधी नलिनीचं वागणं, बोलणं हे गोदासारखंच भयंकर असतं आणि घातक सुद्धा. म्हणजे नक्की ती तिला दिसत असेल का इथेच कुठेतरी असेल? आई, आई बाहेर ये. आली आली. थांब आई. नको. आई, तुला आज माझं ऐकावंच लागेल. आधी मी काय सांगते ते ऐक. मी काय सांगतोय ते ऐक आई. आई, कुटुंबातल्या एकावर जरी संकट आलं ना तरी सगळ्या कुटुंबानं एकत्र त्याला सामोरं जायचं असतं.
आई, एकीची ताकद विलक्षण असते आई. पण हे सगळं तू आता मला का समजावतोयस? आई, तुला का समजत नाहीये? नलीवर संकट आले म्हणजे आपल्या सगळ्यांवर संकट आलंय. या सगळ्यातून जर बाहेर पडायचं असेल, या सगळ्याला जर धीरानं सामोरं जायचं असेल ना, तर आपल्या सगळ्यांना एकत्र यावं लागेल आई. आई, तुझी, माझी, नलिनीची जी काही अवस्था झाली, कोणामुळे झाली हे वेगळं सांगायची गरज नाहीये. त्या बाबाराव खोतानं माझी काय वाईट अवस्था केली ती तुमच्या डोळ्यासमोर आहे आई. त्या धूर्त कपटी बाबारावानं नलीला जीवे मारण्याची धमकी दिली आहे मला. गैरसमजाचं वादळ उठवलंय म्हणून त्या वेदनं नलीला घरातून बाहेर काढलंय. तो बाबाराव खोत आपल्या सगळ्यांच्या आयुष्याशी का खेळतोय मला नाही कळतंय आई. आणि ह्या सगळ्यात नली जर शेतघरावर राहिली ती तिथे सेफ राहील आई. तिच्या जीवाचं काही बरं वाईट झालं तर ते चालणार आहे तुला? आई, नली तुझी मुलगी आहे. तू जन्म दिलायस तिला. तुला माहित होतं ना, तुला जर मुलगी झाली तर ती तिकळी म्हणून जन्माला येईल. मग तू तेव्हाच तिला का नाही नाकारलंस? तिचा जीव का नाही घेतलास तेव्हाच? कारण आई, तुझा जीव आहे तिच्यावर. तुझं तिच्यावर किती प्रेम आहे ना माहिती आहे मला. सगळ्या जगानं तिला तिकळी म्हणून नाकारलं, तेव्हा तू सांभाळलेस तिला आई. तू तिच्यावर बंधनं घालून तिला घरात ठेवलंस, तिला सांभाळलंस. तू तिच्यासाठी एवढं सगळं केलंस. आत्ता जर ती शेतघरावर गेली, तिचा जीव जाईल आई. आणि एकदा का आपल्या हातातून वेळ गेली ना, आपल्या हातात काहीच उरणार नाही आई. एक भाऊ म्हणून मी तिच्या सोबत उभा राहायला तयार आहे आई. आम्हाला आता तुझ्या आधाराची गरज आहे आणि तू तोच नाकारतेस. नाही रडायचं. बस सांगितलं ना, नाही रडायचं.
एवढूनही लाचार व्हायचं. मी कुणासमोर? त्या बाबाराव खोतासमोर. आपण आतापर्यंत किती संकटांना मुठीत बंद केलंय. आयुष्यभर आपण नशिबाशी भांडलोयच ना. मग आता नाही असं करायचं. मेरे तुझ्या केसाला जरी धक्का लागला ना तर अख्खं रान पेटवेन मी. काही नाही होऊ देणार तुला. तुझी आई तुझ्या सोबत आहे. तुझा भाऊ तुझ्या सोबत आहे. काही नाही होणार तुला. काही नाही होणार तुला. काही नाही होणार. काही नाही होणार. आई, आता 100 हत्तीचं बळ आल्यासारखं वाटतंय. नली, मी आत्ता जातो आणि वेदला सगळं खरं सांगून टाकतो. नाही दादा, आता नको सांगायला. पण का? त्याशिवाय तो शांत नाही होणार. दादा, मी वेदला खूप चांगलं ओळखते. तो ना आता भयंकर रागात आहे. सहसा तू चिडत नाही, पण आता खूप रागात आहे. आता जर आपण त्याला काही सांगायला गेलो ना तर होत्याचं सगळं नव्हतं होऊन जाईल. मला काय वाटतं माहितीये, आपण जरा आता धीराने घेऊया. पण नली, परिस्थिती हाताबाहेर जाता कामा नये. योग्य वेळी त्या बाबारावचा डाव उघड झाला पाहिजे, तरच सगळं चित्र पलटेल. नाही दादा, ही योग्य वेळ नाहीये. कंपनीचे सगळे कागदपत्र माझ्याकडे. वेदने कंपनी माझ्या नावावर केलीये. मला पैशात किंवा कंपनीत अजिबात इंटरेस्ट नाहीये. मी कधी इच्छा पण केली नव्हती अशी. हे कागदपत्र वेदला द्यायला मी त्याला भेटणार आहे, तेव्हा बोलूया आपण. कारण मला एक कंपनी, कागदपत्र, पैसे यात नाही पडायचंय. मला माझं सौभाग्य टिकवायचंय. नवऱ्याचं प्रेम हवंय मला. वेद, हा बाबा. कसा आहेस वेद? मी? हा म्हणजे मी तुलाच विचारतोय ना. हा, मी म्हणजे नाही, मला माहित आहे वेद, तू खूप डिस्टर्ब आहेस. नाही हो बाबा, तसं काही नाहीये. का? अरे आम्ही पण तरुण होतोच की. तारुण्यात एखादी जखम मनाला झाली ना की त्याचा खूप त्रास होतो. असं कुठे निघालास? कुठे असं नाही. अरे पण तू निघालायस हे दिसतंय मला. घरात थोडस घुसमटल्यासारखं वाटत होतं. म्हटलं मोकळ्या हवेत जरा फेरफटका मारावा. याचा अर्थ? याचा अर्थ वेद अजूनही त्या नलिनीमध्येच गुंतलेला आहे. तिकळीचा डाव आहे काय हा? तिकळी म्हटली की सर्वनाश हा आलाच. वेद, अरे वेड्या, तरुण रक्त आहे तुझं, तरुण रक्त. उमेदीच्या काळातली महत्वाची वर्ष आयुष्यातून कधीच फुकट घालवायची नसतात. त्या तिकळीला गोदाची साथ आहे. दोघं मिळून हा खेळ खेळतायत काय? पण मी सुद्धा बाबाराव खोत आहे, बाबाराव खोत. लवकरात लवकर या दोघांचा बंदोबस्त केलाच पाहिजे. हे बाबा, ते आतमध्ये ठेव ना. आता नाही मारायचंय, तिथे जाऊन वापर करायचा कधी तर तिथे गरज लागली तरच. कळलं का? आता पुरता ऍडव्हान्स.
आणि काय करायचंय, काम एकदम दणक्यात वाजवायचं. कळलं का? त्या गावड्याच्या घरात घुसायचं आणि कागदपत्र घेऊन माझ्याकडे यायचं सरळ. आणि जरा सावधगिरी. बाकीचं पेमेंट तुम्हाला मी काम झाल्यावर दे. निघा आता. आणि सावधगिरीने काम करा. बाबा, उद्या सकाळपर्यंत तुमच्याकडे गोदावरी इंडस्ट्रीचे कागदपत्र असणार. आता या गोदावरी इंडस्ट्रीचा मालक एकच, सौरभ खोत. वा सौरभराव वा. चला बाबा, चला बाबा. सोनियाचा ग पाळणा, मोतियाची ती ग दोरी, पुढे हलवी ते राधा, झोपे की पाखरू माझ, एवढंस पाखरू माझ, लाल लाल ग त्याची चोच, तुझा पाणी ग त्याचे डोळे, शेता भातानी बाळ खेळ की पाखरू माझ, एवढंस पाखरू माझ. माझ्या मनाला खरी शांती मिळेल जेव्हा तुझी ती कपाळ करंटी तिकडी नलिनी आहे ना, तिला या जगातून नाहीसा करेल तेव्हा. हिला काय झालं? आता जे ठरलंय तेच करायला पाहिजे. सावध राहा. बरोबर. ए काय, कोण आहात तुम्ही? या गावचे तर दिसत नाही. इथे जवळच आमचं गाव आहे. रस्ता चुकलो होतो, आता जातो की या पाय वाटेने. या तुम्ही जर इकडे. ए चला रे. ए ए कोण आहे ती माणसं?
नली थांब. कोण आहे? पोलीस. पोलीस? आत्ता दादा पोलीस आहे म्हणजे दरवाजा उघडलाच पाहिजे. थांब मी बघते. नली थांब. मागे मी बघतो. कोण आहे तुम्ही? चोर! कोण आहे तुम्ही? सोडा. मला काय हवंय ते घेऊन जा. नलिनी कोण आहे? सोडा मला. गप्प बसायचं. दादा ए, सापडता का बघा? शोधा पटापटा. नलिनी कोण आहे? ए, सोडा तिला. तिला सोडा. दादा दादा आई सोडा माझ्या आईला. दादा सोडा तिला. नलिनी कोण आहे? मीच आहे. तू जाशील ना नलिनी? काय हवंय तुम्हाला? वेदना दिलेले कागदपत्र कुठे आहे? सांग लवकर. सांगतेस की नाही? दादा तू अशी नाही ऐकणार. कागदपत्र नाहीयेत आमच्याकडे. थांबा. तुम्हाला कागदपत्र हवेत ना? मी देतो तुम्हाला. तिला काही करू नका. सोडा तिला. दादा शांत राहा. सोडा तुम्ही. सांग लवकर. तुझा अर्धा मुर्दाच मारतो. दादा